ची निवडणुका असतील, तामिळनाडूची असतील, त्यानंतर दुसरी लाट या देशामध्ये आली होती. त्यासाठी हायकोर्टाने सल्ला दिलेला आहे की 2-3 महिने निवडणुका पुढे ढकललं पाहिजे. निश्चित रूपाने तिसरी लाट येऊ शकते, पण निवडणुका पुढे ढकलण्यासाठी जे 5 राज्य आहे तिकडे राष्ट्रपती राजवट लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आम्हाला वाटते की पंजाबमध्ये त्यांना राष्ट्रपती राजवट लावून सत्ता हातात घेणं हे शक्य होऊ शकतं आहे. आमचं एकच म्हणणं आहे की निवडणुका पुढे ढकलणं हे एक वेगळं संकट देशामध्ये निर्माण होते. काही निर्बंध हे घालू शकत आहे. निश्चित रूपाने मर्यादित प्रचार, डोर टू डोर प्रचार, कोविड नॉर्म्स पालन करून प्रचार होऊ शकत आहे. मोठ्या रॅल्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत कुठेतरी सरकारने विचार केला पाहिजे. भाई हिंदी में जानना चाहिए कि एमआईएम के जो बयान है उसे किस तरह देखते हैं, जिस तरह शब्दों का इस्तेमाल किया है? जिस तरह से एमआईएम के एमपी साहब इम्तियाज़ जलील जो पत्रकार रहे हैं, शायद वो चीज़ों को अच्छी तरह समझते हो. एमआईएम के जो मुखिया हैं असदुद्दीन अवैसी साहब, वो बैरिस्टर हैं, लंदन से उन्होंने कानून की डिग्री हासिल की है. हमने स्पष्ट कहा है कि इंदिरा जयसिंह के केस में जो सुप्रीम कोर्ट का आदेश है कि कोई भी आरक्षण 50% की मर्यादा से आगे लेकर नहीं जा सकता, उस निर्णय से पहले जो लागू है वो कई राज्यों में लागू है. जब तक संविधान में संशोधन नहीं किया जाता तब तक कोई भी आरक्षण, चाहे वो मराठा आरक्षण हो चाहे मुस्लिम आरक्षण हो, उस पर निर्णय करके आगे बढ़ा नहीं जा सकता. अगर बैरिस्टर साहब कानून के जानकार हैं, वो बताएं कि ये सारा मामला हमने जो कानूनी बताया है वो गलत है, कौन से कानून में हो सकता है, तो उनका मशवरा लेके हम आगे जाएंगे. लेकिन ये कहना कि हम उल्लू बना रहे हैं, हमने कभी उल्लू बनाने का कोई कारोबार नहीं किया. जो लोग उल्लू बना रहे हैं वही दूसरों पे उंगलियां दिखा रहे हैं. कल टास्क फोर्स की बैठक हुई है और उसके सामने नए प्रतिबंध की बात है. किस तरह कल क्या महाराष्ट्र में कोविड के, विशेषकर मुंबई में जिस तरह से बढ़ोतरी हो रही है, आशंका बताई जा रही है कि देश में जनवरी के दूसरे-तीसरे सप्ताह में थर्ड वेव आ सकती है और इस बार लगभग 15 लाख पेशेंट हर दिन देश में आएंगे. महाराष्ट्र सबसे ज़्यादा अफेक्टेड रहा है और कल मुख्यमंत्री महोदय ने कहा था कि हम रात में टास्क फोर्स की बैठक लेंगे. क्रिसमस और नए साल को लेकर कुछ नए निर्बंध लगाना है तो निश्चित रूप से आज वो निर्णय जाहिर किया जाएगा. साथ ही साथ इलाहाबाद हाई कोर्ट ने सरकार को कहा है कि चुनाव में जिस तरह से रैलियां हो रही हैं, भीड़ बढ़ रही है, कोविड के खतरे को नकारा नहीं जा सकता. चुनाव आगे बढ़ाया जाए, इस तरह का भी सजेशन दिया गया है. हमें लगता है राष्ट्रपति शासन लगाना उचित नहीं होगा. चाहिए ये कि कोविड प्रोटोकॉल बनाए जाए, रैलियों पे पाबंदी लगाई जाए, घर घर जाके लोग वोट मांगे, इस तरह से व्यवस्था की जा सकती है. लेकिन पूरी तरह से राष्ट्रपति शासन लगा के देश में लोकतांत्रिक व्यवस्था को बाधित करना उचित नहीं होगा. कुछ निर्बंध लगाएं और सभी राजनीतिक दल उसका पालन करें तो बेहतर होगा. चंद्रकांत पाटील म्हणत आहे की कोरोनाच्या नावाखाली कुठेतरी सरकार राजकारण करू पाहते. कोविड ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये 2 लाट आल्यानंतर सरकारने ज्या पद्धतीने ती परिस्थिती हाताळली, जगभरात त्याच्या कौतुक होत आहे. तिसरी लाट येत आहे. इलाहाबाद हायकोर्टाने पण काही टिप्पणी केलेली आहे. जगात काही देशामध्ये लोकसंख्या 2 कोटी असताना 1-1 लाख केसेस दर दिवशी येत आहे. ओमायक्रॉनचा एक खतरा असताना डेल मायक्रॉन नावाचा नवीन व्हायरस पण निर्माण झालेला आहे. आम्हाला वाटते राजकारणापेक्षा लोकांचे जीव वाचवणं हे गरजेचं आहे आणि भाजपवाल्यांना कोणी मरे तरीही त्यांना राजकारण करायचं आहे, ती धोरणं आमची नाही. लोकांना जीव वाचवण्यासाठी जे काही शक्य असेल ते आम्ही निर्णय घेऊ. भाजपला लोकांना मारून राजकारण करायचे असतील तर त्यांना करू द्या. आझाद मैदानात एसटी आंदोलन सुरू आहे.
2021 या वर्षात यावर सकारात्मक तोडगा निघेल असं वाटतंय का? ST आंदोलन ज्या लोकांनी पुकारला होता त्यांनी माघार घेतलेला आहे. दुखवटाच्या नावाखाली काही लोकांना तिथे दिशाभूल करून बसवण्याचं काम करत आहे. कोर्टाने पण त्याच्यावर काही ताशेरे मारलेले. एखादा वकील पैसे घेऊन लोकांच्या दिशाभूल करत असेल, दिशाभूल करून स्वतः काहीतरी स्वतःच्या हित साध्य करत असेल, ते योग्य नाही. पगार वाढ हे सरकारच्या मंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. त्यांना मर्ज करून सरकारी कर्मचारी घोषित करता येत नाही. आता दुखवटा किती दिवस ते चालू शकत आहे त्याच्यावर हायकोर्टाने सांगितलेलं. आमचं एकच म्हणणं आहे, लोकांनी कामावर रुजू झालं पाहिजे. कोणी दिशाभूल करत असेल तर त्याला बळी पडू नये. कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहे. कर्मचारी ठाम नाही, काही वकील लोकांच्या दिशाभूल करत आहे. हळूहळू लोक कामावर रुजू होऊ लागले. विधिमंडळ कामकाज समितीची आता बैठक आहे. त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने अधिवेशन पुढे ढकलण्याबद्दल अधिवेशनाची वेळ वाढवण्याबद्दल, दिवस वाढवण्याबद्दल नाही, कामकाज सल्लागार समिती हे बैठकीत चर्चा करून पुढचे कामकाज कुठले घ्यायचे हे याच्यावर निर्णय करत आहे. आधी निर्णय झाला होता की 28-29 तारखेपर्यंत आपल्याला दुसरा आठवडा चालवायचा आहे. कामकाज समितीमध्ये बहुतेक कुठले विषय घ्यायचा त्याबाबत चर्चा होते आणि त्या बैठकीमध्ये दिवस वाढवण्याचा पण निर्णय होऊ शकत आहे. शेवटी कामकाज सल्लागार समिती जी आहे त्याच्या बैठक झाल्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये कुठला कामकाज, किती दिवस आणि किती काम करायचं आहे, निश्चित रूपाने समितीचा अधिकार आहे, तो समिती निर्णय घेईल.